मने माझे तुका मने माझे हे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हे सर्व सुख नाचे मोगा आवडीने नाचे मोगा आवडीने नाचे मोगा आवडीने नाचे मोगा आवडीने तुळशी हरगडा तुळशी हरगडा काचे पितांबर तुझे हरगडा तुझे हरगडा काचे पितांबर तुझे हरगडा तुझे हरगडा काचे पितांबर तुझे हरगडा तुझे हरगडा काचे पितांबर अरे निरंतर हे ध्यान अरे निरंतर हे ध्यान उचलून घेतलं की काढून ठेवत जा होईल
मैं भूले घर जाने बाट मैं भूले घर जाने बाट भूले जाने बात मैं भूले जाने बात गोरख बेचने आई हाट गोरख बेचने आई हाट कान्हा रे मन मोहन लाला कान्हा रे मन मोहन लाला
सबही विसरू देखे गोपाळ गोपाळ सबही विसरू देखे गोपाळ 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 सबही विसरू देखे गोपाळ घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट गोरस बेचन आए हाट खनहारे मन मोहन लाल सबई बिसरो देखे गोपाल कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हा रे मन मोहन लाल सबही बिसरो देखे गोपाल हूतो थकित भैरे तुका हूतो थकित भैरे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मन मोहन लाल सबही बिसरो देखे गोपाल पांडुरंगा करू प्रथम नामाना दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावनदारो चराचरी नीलांबुज श्यामलो कोमलांगम टीका समारोपित वामभागम पाणो महासायक चापम नमामि रामं रघुशराथं मौलोबद्धजटां सुवलकल्पटां संसक्तमूलच्छटां मच्छिन्नामर संकटां मकपटां मध्यस्थगोटां सीतां सन्निकटां सलक्ष्मणभटां वामाङ्गसुर्णोटां रामाख्या प्रकटां कृतौटजनटां देवीं भजे टव्यटाम् मैं भोली घर जाने बाट गोरस वेचन आए हाट कान्हा रे मन मोहन लाल सब विसरू देखे गोपाल. काल्याच्या कीर्तनाकरता जो अभंग निवडला आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानं म्हणून दाखवला. श्री क्षेत्र देहुरा राहणारे महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी विश्वविख्यात विश्वसंत विश्वगुरु तुकोबाराय ज्यांचा 4 कडव्याचा पण हिंदी भाषेतला अगदी सोपी गवळण आणि काल्याकरता निवडले. अभंग हिंदी भाषेतला पण व्याख्यान मराठीतच होणार आहे. तत्पूर्वी थोडा परिहार एका वाक्यात देतो आणि वेळेच्या आत आपली सेवा पूर्ण करतो. तुरखेड गावाच्या मानानं भरपूर मंडळी आली. आसोद्यामध्ये लोक यांना कमी होऊन गेलं भाऊ. त्याचं कारण मी तुम्हाला लाऊडस्पीकरवर सांगत नंतर सांगितलं. परमार्थ करून करून काही माणसं सुधारतात आणि काही माणसं डंगे होतात. ते म्हणतात याच्यात काही राहणी याच्यात काही राहणी नाशेल माणसं याच्यामध्ये येऊन जाताना परमार्थाचा रंग खलास होतो. मी स्वतंत्र बोलेन तुमच्याशी. मी कोणाला भीत नाही. हा शिव राशीचा माणूस आहे हे बी लक्षात ठेवा. मंडळी मला खरोखरच आनंद वाटतो. असो आज काल्याची सेवा आहे. आपल्या गावामध्ये पिढ्यानपिढ्या सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह पूर्वी नुसता टाळाचा असायचा. 8 दिवस 2 माणसाने टाळ वाजवायचा. त्यांचा पारा संपला की दुसऱ्या 2ने वाजवायचा. त्यांचा संपला की तिसऱ्या 2ने वाजवायचा. 6व्या दिवसापासून लोकांनी 2 दिवसात वर्गणी करायची. अन्नदान करायचं. शेवटल्या दिवशी बुवासाहेब आले का पूर्वी बुवासाहेब म्हणायचे. लक्षात आता तुटेलने बी महाराज म्हणणं पडतं. तुटेल समजतं तुम्हाला मी खराब माणूस आहे म्हणून मुकुंदाचे कार्यक्रम कमी आहे. पण समाज त्याच्याशिवाय सुधरत नाही. ऑपरेशन केल्याशिवाय जखम चांगली हो. तुका म्हणे देऊ लासू पासू डाव सुखाचा उपाव पुढे आहे. लक्षात पूर्वी फक्त टाळाचे सत्य असायचे. मग गुरुवर्य शास्त्री महाराज गादीवर बसले. आम्ही पहिला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कानडजाला केला. मी आणि मधुसूदन बेळगावचा आम्ही 2 जण जायचो. तो आपल्याकडे भरपूर कार्यक्रम करायचा. पण आपल्या एका बुवाला ते खपलं नाही. त्याला डिस्क्रेडिट करून टाकलं. ते बी तुम्हाला सरळ सांगेल. मी कोणाला भ्यात नाही. लक्षात मग मधूचे कीर्तन कमी झाले. आता त्या सुळसुळाट झालाय. मोकाट कीर्तनकार झाल्या. मोकाट परंपरेचं नाव माहिती नाही. वारी माहिती नाही. आळंदी माहिती नाही. आणि झेंडूजी महाराजचं नाव लावून देतात. जगन्नाथ महाराजचं नाव लावून देतात. काही उपयोग नाही. आम्ही पट्टीचे आहे त्यांच्या बरोबर वाढलो. त्यांच्या कृपेनं मोठे झालो. पण आम्ही कधी चंबा मिरवला नाही आणि दंभ मिरवला नाही. पण मिरवला नाही म्हणण्यामध्ये दंभ येऊन जातो हे मी लक्षात ठेवा. पर्याय देऊन वेळ घेत नाही. तोला मोलाचे शब्द सांगतो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 7 दिवस या ठिकाणी रामकथा झाली. प्रभुरामाची कथा भगवंताची कथा चरित्र महाराजांनी सांगितलं. मागं आलो होतो मी त्यावेळेला आणि तुकोबारायांचा गाथा पारायण. यावेळेला रामचरित्र सांगितलं आणि 7 दिवस कीर्तनं झाली. आज त्या निमित्तानं सकाळी टाळ पाडण्याचा म्हणजे समाप्तीचा कार्यक्रम झाला. आपली परंपरा चांगल्या लांब वगैरे चांगल्या म्हणण्या पडतं त्याला मांडी मारा. आपल्या परंपरेचे माणसं सोडले की त्यांना मनोभाव जाणून माझा अभंग येत नाही नामदेव. आपल्या दोन्ही परंपरा ती बी आपलीच परंपरा आहे. मुकुंद महाराजांची म्हणते. मी तिकडेही कार्यक्रमात जातो. यावर्षी तळणीला गेलो होतो. मागच्या वर्षी गेलो होतो. येनगावला बाबी भागत झाली आहे. लोणवाडीला झालंय. हरणखेडला झालंय. लक्षात 72ला शेगावला मी कीर्तन केलंय. 72ला माहिती आहे तुम्हाला. 72 काय काळ निघून जातो. असो आपल्या विषयाकडे या.
अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा हिंदी भाषेतला आहे आणि त्या हिंदी भाषेमध्ये तुकोबाराय गवळणीचा अनुवाद करतात. फक्त 15 मिनिटामध्ये अभंगाचं चिंतन सांगणार, 20 मिनिटामध्ये भगवंताच्या लीला सांगणार, 5 मिनिटात काला सांगणार, 10 वाजून 10 मिनिटांना कीर्तन पूर्ण होणार आहे. गाडी लेट आहे पण थेट आहे. रेल्वेमध्ये एस टीमध्ये बसले का ते पॉपकॉर्न विकायला जातात. पॉपकॉर्न पॉपकॉर्न आमच्या पॉपकॉर्न पुरं होणार, पॉपकॉर्न काय पुरं होईल. पोटभर चुरमुरे खाल्ले काय फायदा, पण काजू बदाम पिस्ता हा माझा नाश्ता. मग सगळा होऊन जातो त्याच्यानं. थोडं खा पण गोड खा, शार्टपट स्वीट. अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबार गवळणीचा अनुवाद करतात. काही म्हणतील महाराज तुकोबारा झाले 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाच्या वेळेला, आणि गवळणी झाल्या 5,500 वर्षापूर्वी कृष्ण अवतारात. मग त्यांची भाषा तुकोबाराला काय माहिती. तुकोबारा म्हणतात, निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली जाई, वानर गोवळगाई सवेचा रित फिरत असो. देवाचे जे जे अवतार झाले आम्ही त्याच्या बरोबर. तुम्ही झाले परशुराम आम्ही धनुष्याचे बाण, तुम्ही झाले रामराजा आम्ही वानरा. बोलू नका, मला कीर्तन करूया. तुम्ही झाले रामराजा आम्ही वानराच्या फौजा, तुम्ही जन्मले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही उभे विटेवरी आम्ही जाऊ वारकरी. देव जो जो अवतार करी तुका त्याचे बरोबरी. हरी येतो जातो आम्ही देवाच्या संगत, येतो जातो आम्ही देवाच्या संगत, येतो जातो आम्ही देवाच्या संगत, येतो जातो आम्ही देवाच्या संगत. तुकामुळे गातो देवनाम, तुकामुळे गातो देवनाम. देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे. देवा बरोबर येतात आणि देवा बरोबर जातात, पण फरक आहे. देवाचा फक्त जन्मोत्सव आहे, संतांची पुण्यतिथी आहे, आणि आपलं 13 इतका फरक आहे. देवाच्या बरोबर आल्यामुळे देवाची भाषा कळते. अलीकडच्या भाषेमध्ये दुभाषी असतो. दुभाषी आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री, आपला परराष्ट्र मंत्री परदेशात गेला ना, मग त्यांची भाषा येत नाही त्यांना, मग तिथे दुभाषी असतो. त्यांच्या भाषेमध्ये भाषांतर करतो, इंटू ट्रान्सलेट. केरळ, कर्नाटक, आंध्र, ओरिसा, बिहार, तेलुगू एवढी ते भाषा नाही बोलतायत मोदीला, मग मोदी बोलतो हिंदीत, आणि त्या भाषेमध्ये डायरेक्ट मशीन काय करतं, ट्रान्सलेट करतं, त्यांना सांगतं. सभा जिंकली की आपण पेपरला पाहायला मिळतं. तसं तुकोबारा हिंदीमध्ये अनुवाद करतात आणि गवळणीचा करतात. गवळणीला विसर पडला, अगदी ताबडतोब विषयाकडे वळतो मी. विसर हा आमच्या अभंगाचा गाभा आहे. एक प्रश्न विचारतो, पटकन उत्तर द्या. विसरणं चांगलं का वाईट, उत्तर द्यायची घाई करू नका. मी एका भूगोल शिकवणाऱ्या प्राध्यापकाला विचारलं, कारण म्हटलं किती खंड आहे म्हणे बाबा. म्हणजे श्रीखंड, लोखंड, दोरखंड, एकखंड, चूळखंड. हे खंड आहे का? नाही. आशिया खंड, आफ्रिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, अमेरिका खंड, हे खंड आहेत पृथ्वीचे, विभाग आहेत. लक्षात. तसं उत्तर द्यायची घाई करू नका. लक्षात. मी काय प्रश्न केला तुम्हाला, विसरणं चांगलं का वाईट. तुम्ही बोलणारे मी तर थकलाच आहे. दिंडीमध्ये आमच्या काही काही बाजाराने चपला घालले, त्या बूट घातले होते. मी आडवानी पायानं दिंडीमध्ये भगवान असतो. कोणत्या निमित्तानं भगवान दर्शन दिले सांगता येत नाही. या माता भगिनी घर सोडत नाही, तिथे महाराजांच्या देव म्हणून पाया पडतात, आणि आपण चपला घालून केल्याचं का. वारीची गोष्ट वेगळी, आपण पायी चालतो तेव्हा. त्याच्यामुळे त्या दगडामुळे पाय अलवार झाले, ते आता बरे होऊन जातील उभं राहून. बोला पटकन, विसरणं चांगलं का वाईट. बोलताना तुम्ही मास्क लावला का कोरोनाचं. बरं झालं मला इसावं भेटेल पाहतो. विसरणं चांगलं म्हणावं तर माणसं दिवसभर ड्युटी करून आले, थकले की रात्री टाकतात. नको हा वैता. 5-4 लेकरं असतात, ती कधी बायको असते, तो विसरण्याकरता टाकतो. विसरणं वाईट आहे, कधी चांगलं आहे.
बसमध्ये बसला एक माणूस. जळगावच्या नंदुरबार बस सुरू झाली, पार ती नरड्यापर्यंत गेली. एक जण गाडीत बसल्या बसल्या पटकन डोळा लागला त्याला. कंडक्टरला तिकीट माग पोळ काढत गेला, बसला त्याच्या जागेवर. अमंडर आलं, माणसं मस्त तर बरोबर तिकीट पाहतो त्याच्यामध्ये मशीनमध्ये, तर काय करावं. नरड्यानं प्रत्येकाचं तिकीट तपासलं, कारण तुझं तिकीट नाही म्हणे. तिकीट काढलं का म्हणे नाही म्हणे. कुठून बसला? जळगावून. विसरलो म्हणे, मी विसरलो. त्याला ठेवून द्यायला पाहिजे का नको पाहिजे? काय विसरणं चांगलं नाही. मुलगा शाळेमध्ये जायला लागला आणि ते गळ्यामध्ये लावायचं आयडेंटिटी कार्ड आहे ते विसरूनच गेला घरी. शाळेत त्याला सर येऊ देणार नाही. कंपनीत जायचं आहे, आयडेंटिटी कार्ड टांगावं लागतं, तो गेटवर दाखवावं लागतं. ते म्हणजे विसरलं घरी, मग घरी जाय ना. काही गोष्ट विसरणं चांगलं नाही, पण काही गोष्टी विसरणं चांगलं आहे. एखाद्या माणसाचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघ्याच्या वाट्यात करायचं आहे, किडनीचं ऑपरेशन करायचं, हार्टचं ऑपरेशन करायचं. मग डॉक्टर 6 तासाचं ऑपरेशन असेल तर 1.5 तासाची 2 तासाची बोल देतो. आता आहे का? नाही, 6 तासाचं ऑपरेशन असेल 10 तासाची बोल देतो. 1.5 तासाचं ऑपरेशन 3 तासाची बोल देतो. का? त्याला चिरून फाडून मोकळा केला तरी त्याला वेदना होऊ देत नाही. मग तो जागा झाला का म्हणतो, दुखणं बंद झालं. कुठे गेलं दुखणं? त्याला भूल दिल्यामुळे तो विसरला. तसं विसरणं चांगलंही आहे आणि वाईट आहे. तुकोबारा म्हणतात, देव विसरले पाहिजे का आठवण आली पाहिजे देवाची? आता बोला. हा, आता बरोबर आहे. विसरले नारायणी विसर पडे तरी पोटी हत्या घडे. एकाचा मुलगा नाशिकला सर्व्हिसला होता. एकला ह्याला थर्मल पॉवर हाऊसला विद्युत मंडळात. मुलाला सांगितलं, बाबा उन्हाळ्यात शेतीचं काही काम नाही, काही नाही, घराला कुलूप लावा नाही, या तुम्ही. यांनी सामान भरला, सगळं भरलं, कुलूप काढलं बाहेर आणि तो 1च मिनिटात जाऊन आला. कुलूप लावायची आठवण घेतली, पिशवीनं आला, पटकन फाट्यावर लागली गाडी. जळगाव गेला, नाशिकला गेल्यावर म्हणतो कुलूप लावलं नाही. काय झालं? कुलूप लावलं का नाही? कुलूप लावलं का नाही? तोडून कुलूप लागेल का याचा? त्यांच्या शेजारी आमचा येडा वाकडा माणूस होता, आप्पासारखा भोळा भाविक. आप्पानं पाहिलं, काका गेले नाशिकला पण कुलूप लावायचं विसरले. मला सांगून गेले की मुलाकडे जायचं आहे. आप्पांच्या घराला कुलूप लावलं, त्यांची केली, त्यांच्या संडासमध्ये टांगून दिली, त्याला बाहेरून तार पाडून. त्यांनी फोन केला, आप्पा म्हणे, हो मी घरात कुलूप लावलाय का? म्हणे नाही लावलाय. मग काय झालंय? म्हणे मी न लावलं कुलूप आणि किल्ली संडासमध्ये ठेवली आहे. शिकवलं का बरं कोणाची संडास? दासान थांबलेली. विठाला ऐका, आपल्या विषयाकडे या. काही गोष्टीनं विसरणं चांगलं आहे, काही गोष्टीनं विसरणं घातक आहे. कोणाला 15,000 रुपये सणवार दिले, ते मागण्याचा विसरला का देण्याचा विसरला? फुकटे असेल ना तो देण्याचा विसरला, आणि मागणारा असेल तो म्हणे 1.5% व्याज धरला, विसरून का तो? तसा परमार्थामध्ये त्या गवळणी म्हणतात, आम्ही भगवंताच्या भेटी करता निघालो आणि मनामध्ये हृदयामध्ये भगवान असल्यामुळे जरी आम्ही बाजाराला निघालो, मथुरेच्या बाजाराला निघाले, तर आम्ही घराचा रस्ता बनलो. देव घ्या कोणी असं म्हणायला लागलो. आणि ही गोष्ट एका हिंदी भाषेमध्ये तुकोबारा सांगतात. मैं बोले घर जाने बाटा, 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 मैं बोले घर जाने बाटा,
घर जाने बाट मैं भोली घर जाने बाट गोरसले जने आई हाट गोरसले जने आई हाट बना रे मनमोहना बना रे मनमोहना गोरसले जने आए हाट गोरसले जने आए हाट काना रे मनमोहना काना रे मनमोहना वा रे वा नामदेव वा मै भोले घर जाने वाट. त्या गवळणे म्हणतात आम्ही घराला जायचा रस्ता विसरलो. मग कुठे चालले होते? गोरस बेचन आहे हाट. हाट म्हणजे बाजार. मथुरेच्या बाजारामध्ये आम्ही गोरस गोरस म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ. मग दूध असो दही असो लोणी असो तूप असो आणखी ताक असो आणि ते विकायला आले बाजाराला आले. जोडे वरे जोडे गवळण गवळण गोरस म्हणून विसरली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे 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 तव हासते मधुरेच्या गे तव तव हासते मधुरेच्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या संगीत ईश्वर का आत्मा है हर स्वर में बैठे राम. रोगी जो रागी न सुनिए रोगी को मिले आराम. कर्नाटक विद्यापीठानं जाहीर केलं नुसतं गोड भजन करता करता गायनाच्या स्वरामध्ये माणसाला समाधी लागते आणि ऑपरेशन करणं शक्य होतं. तुकोबारा म्हणतात झाली नादी लागली समाधी बुधजन नरनार लोकारे. या लेकराला विचारा. मी विण्यावर हात टाकल्यावरच त्याला हसू आलं आणि मला आनंद झाला. हसू त्याला आलं पण आनंद मला झाला. माणूस उभा राहिला एक स्वरात आला त्याचा ताल बसला की मग कथे उभा पांडुरंग निर्जी व्हावया म्हणतो. जे रसिक माणसं आहेत ते म्हणतात महाराज कीर्तन काही रंग नाही आला का नाही इथंच मोले गातेले रडाया नाही असो आणि माया काय गातो ते कडेना राग आळवितो नाना वरचे करून या तोंड आका फुलतो प्रचंड तुकोबारा म्हणतात. हा आत्मा आहे. गायन म्हणाल हार्मोनी मृदंग श्रुती टाळ घोष हा परमार्थाचा आनंद आहे. तिथे या लोकांना धंदा नाही का? नातोंड सोडून आले माणसं पण जो घरी आनंद मिळत नाही तो इथं मिळतो. विठ्ठला माय बोले घर जाने वाढ म्हणते मी घराला जायचा रस्ता विसरले. पुढे चालले होते. गोरसबेचन आहे हाट. तो बाजाराला गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ विकायला आले. पण मनामध्ये भगवान बसल्यामुळे पैशाला गोंद जळवून या तिथे आदित्यची देव झाली. मग त्यामुळे मनातून काय आनंद उचमळायला लागला. आपल्या वाणीतून मुखातून काय शब्द बाहेर यायला लागले. अभंगाचं दुसरं
मग बाहेर यायला लागला. तुकोबाराच्या भाषेत म्हणजे गोविंद अशनी, गोविंद शयनी, गोविंदच्या मनी बैसला असे, पांडुरंग ध्यानी, रंगमणी पांडुरंग मनी. याकृती स्वप्नी पांडुरंग. वाह. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. तरी काही परी जेठूजी महाराज की जय. अंतरी भावे जवावे बाहेरी, अंतरीचे भावे जवावे बाहेरी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, तरिताही परी आवरेना, माझी मद झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला ते. हे दुसरं कळवत्यात. आज होतो ना तुकोबारा म्हणला, जिव्हे झाला चळ नेघे अवसान ते पळ, नेघे 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 माझी वाचा. किती प्रमाण. पण त्या गोविंद गौराने काय म्हणायच्या, कान्हा रे मन मोहनलाल सबई विसरून, सगळं विसरून गेला. विसरल्या घरे तानी पारटीला कोरे, धाक सांडोनी आये रे तये विसरली, तुका म्हणे सुखी केली आपणा सारखी. स्वामी माझा कवतुकी बाळ वेश खेळे, बाळ चांगले हो. काय गोड गवळण. विसरलं, संसार विसरलं नाही, परमार्थात मी विसरलं. त्या कान्हारे मन मोहन सवयी विसरू दे गोपाल. मग पाय भगवान सगळीकडे दिसल्यामुळे पाय कुठं टाकायचा. साधूचा अनुभव असा आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सतत्वे एको देव सर्वभूतेषु गुढा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. परमात्मा आत बाहेर ओतप्रोत सर्वत्र आहे. जडी स्थळी काठी पाषाणी सकळी आहे, वनमाळी जेथे तेथे. प्रल्हादाला त्याचा बाप देवाचं नाव घेऊ देना, हिरण्यकश्यप. त्याला मारण्याकरता 13 प्रयोग केले. 13 किती. शेवटी विचारलं, का रे प्रल्हाद तू असा बेरड कशामुळे वागतो. म्हणे देव आहे, नारायण आहे. पण कुठे. सर्व ठिकाणी आहे. पुढे खांबात आहे. हो मला मन दिसतो. हिरण्यकश्यपून खांबात आहे. कामावरी लादा मारी तुझ्या रे, कामावरी लादा मारली तुझ्या रे, कामावरी लादा मारली तुझ्या रे, कामावरी लादा मारली तुझ्या रे. गंभीर नारायण प्रगटाला, गंभीर नारायण प्रगटाला, गंभीर नारायण प्रगटाला, गंभीर नारायण प्रगटाला. कामावरी लादा मारिली तुझ्या रे, कामावरी लादा मारिली तुझ्या रे, कामावरी लादा मारिली तुझ्या रे, कामावरी लादा मारिली तुझ्या रे. खांबावरी लाथ मारिली दुर्जने. हिरण्यकश्यपून खांबावर लाथ मारलं, पळाळकन खांब दुभार झाला आणि भगवान नरसिंह प्रगट झाला. होता म्हणून प्रगट झाला का नव्हता म्हणून. ज्ञानोबाला प्रश्न विचारतात, आधी नसता पोटी कवण काष्टाचे सृष्टी. जगातल्या प्रत्येक लाकडामध्ये अग्नी आहे, पण तो सामान्य रूपा नाही. तो घर्षणानं प्रगट व्हावा लागतो. माऊली लिहितात, नरसिंह वाचा तुम्ही. काष्टे काष्टा मथिजे तेच एक वन्य एक उपजे. जंगलामध्ये वणवा लागतो, वणवा. ऐका, वणवा आणि आग शब्दामध्ये फरक आहे. लावतात ती आग आणि लागतो तो वणवा. उचलतात ते मुर्द आणि उठवतात तो झोपेल माणूस. आता
सामान्य रूपानं आहे. आता पहा, फाट्यापासून आपल्या गावापर्यंत विजेचे खांब आहेत. जवळजवळ समजा 60 खांब आहे. प्रत्येक खांबावर 3 पदरी तार आहे ना विजेची तार. प्रत्येकामध्ये वीज आहे का नाही? मान हलवा. दिसते का आपल्याला? नाही म्हणा ना. आहे पण दिसत नाही. बरं तिथं तुम्ही बल लावा, काय लावा, शॉर्ट होऊन जाईल. हात लावा, शॉर्ट होऊन जाईल. तीच लाईन गावात डिप्पीत आली, डिप्पीतून मीटरमध्ये आले, मीटरमधून बोर्डात आली, बोर्डातून आली पंखा फिरायला लागला, माईक चालायला लागला, लाईटर लागायला लागले. हा विशेष रूपाने आहे आणि तो सामान्य रूपाने आहे. लक्षात. पाण्यामध्ये वीज आहे पण ते काम करू शकत नाही, पण ते मशीनच्या माध्यमातून तयार केले की हे काम करते. लक्षात. 2 रूप सामान्य आणि विशेष. तसा परमात्मा सर्व ठिकाणी सामान्य रूपाने आहे पण भक्ताच्या हृदयामध्ये विशेष रूपाने होतो. तुका म्हणे जेथे भक्त राव तेथे नांदे देव संदेह नाही. आणि म्हणून त्या गवळ्या म्हणतात, कहा पगडारू देखे अनेरा, कुठे पाय ठेवू, कुठे पाय ठेवू, हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी विना नाही येथे रे. आत हरी, बाहेर हरी, हरीने घरी कोंडले. आपण हरिपाठ झाला का अभंग म्हणतो. आज हरिपाठ घेतलाच नाही आम्ही. काय आणलं हरिपाठ घ्यायला? घेतला का हरिपाठ? सांगा बरं तुम्ही. काय शिकलो आपण एवढ्या दिवसात? खराच झाला परमार्थ सगळा, धुळीला मिळवला. विठाला विठाला का म्हणे मेलो सांगत सांगता 400 वर्षापूर्वी झालं. आपल्या भागाला परंपरा असून हे दुःख आहे मग मोकाट गावांचा प्रश्न संपला. ठीक आहे बुवा. विठाला हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी विना नाही रे रे. हरिपाठ झाला का आपण एक अभंग म्हणतो. हे मला सांगायचं होतं. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. नाटाचा अभंग वाचा आपण. विठ्ठल आमोचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा या अभंगामध्ये. लक्षात. विठ्ठल सर्वत्र आहे, देव कुठे नाही. शाळेमध्ये मूर्तीने प्रश्न विचारला 4थीच्या मुलांना, अरे मुलांनो देव कुठे आहे सांगा, मी एक चॉकलेट देतो. नेहमी कीर्तन ऐकलं, छोटासा मुलगा नेत्र छोटे छोटे, आज यांच्यावर संस्कार केलं तर हे पुढे पुढच्या पिढीला कामात येतील. लक्षात. कीर्तन ऐकला मुलगा वराला म्हणले, बोलले मी तुम्हाला 2 चॉकलेट देते, देव कुठे नाही सांगा. कुठे नाही देव. भगवान सर्वत्र आहे पण पाहण्याकरता दृष्टी पाहिजे. आपण पाहतो जंगलामध्ये कबूतर बसतात, कावडे बसतात, चिमण्या बसतात, जाणे वेचतात. आपल्याला दिसत नाही काय वेचतात ते. आपली दृष्टी वेगळी आणि त्यांची दृष्टी त्यांना बरोबर दिसतं. लक्षात. तसा भगवान पाहायचा आहे ना, तो संतांच्या माध्यमानं पहा. कसं हो, एक श्लोक शास्त्रीवाने मी सांगायचं. यथा यथात्मा परिमृत्यते सो मत्गाथा श्रवणाभिधान तथा तथा पश्यते सूक्ष्म वस्तू चक्षुरचैवानी जनसंप्रयुक्तम. एक दृष्टांत भागवतातलाच त्याच्यात दिलाय. माझे 400 सोहळे भागवतात झाले. किती? 400. संस्कृत श्लोक वाचून 400 सगळं झाले. जमिनीमध्ये धन आहे, सगळ्यांना मिळतं का? नाही. मान हलवा ना. एकदा अशी हलवा, एकदा अशी हलवा. विठाला विठाला. महाराज म्हणतात पृथ्वी निधाने भरली आहे पण पायाला विंठवणे. ज्ञानोबा म्हणतात सदैवाने पायाळा बरी दिव्यांजन होई डोळा देखे दैसे वरीला पाचार्धन. बाबाच्या पंचापून जाऊ नका. तुमचं ध्यान नाही, आमचं लक्ष आहे. हा ओपनचा आहे पण हा बी ओपन आहे ना. लगेच कुपन काढणं पडेल. काय सांगतो मला. भगवान सर्वत्र आहे. यथा यथात्मा परिमृत्यते सो. हा श्लोक. पृथ्वीमध्ये धन आहे माऊली लिहितात. सदैवाने पायाळा वरी दिव्यांजन होई डोळा देखे जैसे वळ्या पाताळ. किंवा पाताळीचे निदान दाविल की रंजन परी व्हावे लोचन पायाळाचे. जमिनीमध्ये धन आहे ते कोणाला मिळतं?
पण नुसता पायाळू पाहिजे का? तीन गोष्टी पाहिजे. तो दैववान पाहिजे, पायाळू पाहिजे आणि अंजन मिळालं पाहिजे. दिव्य अंजन ते डोळ्यात घालावं लागतं तेव्हा जमिनीत दिसतं. खरं सांग का, माझा पण थापा मारला का, लग्न झाल्याबरोबर कोरं जोडपं पाहिजे बरं का बेटा. कोरं म्हणजे संसाराचा कोणताच आनंद लुटला नाही असं कोरं जोडपं पाहिजे. हळद तुटल्याबरोबर त्या जोडप्याला न्यायाचं धन काढून देतो तुम्हाला. काही झालं तर स्टॅम्पवर लिहून देतो. हे सगळे चिवडेल माणसं जातात तरी पोस्करेल चालत नाही तरी. तो दैववान पाहिजे, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं तसं धन मिळतं. तसा परमात्मा सर्वत्र आहे पण तो पाहण्याकरता कृष्णांजन एक वेळा सुख गेले फिरले क्रांतीचे पड. तसा परमात्मा सर्वत्र आहे. गवळणी म्हणतात कहा पगडारू देखी आली. कुठे पाय ठेवू? पग म्हणजे पाय, शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. पग म्हणजे पाय, हिंदी भाषा आहे. संतांना सगळ्या भाषा येतात. अहो ज्ञानेश्वरीमध्ये कोणती भाषा नाही? 56 भाषेचा हो, नामदेवराय म्हणतात 56 भाषेचा केलाचे गौरव. 56 भाषेचा केलाचे गौरव. 56 भाषेचा केलाचे गौरव. 56 भाषेचा केलाचे गौरव. ज्ञानेश्वरी कोणती भाषा नाही बरं का. हो नामदेवा इकडे पहा. एक थोडं शिकलेला कॉलेजमध्ये प्राध्यापक होता. त्या माणसाने माझं कीर्तन ऐकलं. कीर्तन झालं बसला. तो म्हणे काका 10 मिनिटं देता का? होतो ना भाऊ. म्हणे ज्ञानेश्वरी तुमचा 56 भाषा आहे. म्हणे इंग्रजी आहे का? म्हटलं हो. दाखवा म्हटलं. म्हटलं 6व्या अध्यायामध्ये योग्याची लक्षणं आहे आणि योग्याची लक्षणं सांगता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तर अपवर्गाची खाणी वगळी. योगी माणूस वरच्या लोकांतराला जातो. तो इंद्रपदाला ब्रह्मपदाला वरच्या लोकांत जातो. त्याला म्हणतात अपवर्ग. म्हणजे अपवर्ग म्हणजे इंग्रजी कशी काय होते? म्हणजे स्टेशनवर चाल बरं रेल्वे स्टेशनवर अप गाड्या जाऊन गाड्या मारून घेतले ना, काम धरून घेतले आणि नाळ कसलं माझ्या पुढे. पोहा लोकांच्या नांदी लागायचं नाही म्हणून म्हटलं इतके वाया जायला आहे का ते. सोडा वस्तुस्थिती आहे. तसं कहा पग दारू पग म्हणजे पाय. अहो मीराबाईच्या अभंगात आहे ना, पग घुंगरू पग घुंगरू पग म्हणजे पाय. कहा पग दारू कुठे पाय ठेवू? जिथे पाय ठेवा लागला तिथं भगवान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा कापसाची पेटी होती कापडाची पेटी भेटीच्या त्या तुटी कापड झाला किंवा सुत सुते गुंतले तृण तृण्याचे बंधले. हो कापसाला प्रत्येकाच्या अंगावर कपडे आहेत. त्या कपड्यामध्ये धागे आहेत उभे आडवे आहे की धागे. त्यातले उभे काढून घ्या आडवे शिल्लक राहतील का? आडवे काढून घ्या उभे उभे राहतील का? सूत सुते गुंतले तृण तृण्याचे बांधले. ज्ञानोबा हाच दृष्टांत सोन्याच्या अलंकारात देतात. विश्वालंकाराचे विसुरे आहाती अनाने आकारे घडले एकेची भांगारे परब्रह्मे. सोन्याचे अनेक दागिने, ते दागिने वेगळे वेगळे पण सोनं एक आहे. वाचा पण नागमुदी कंकण त्रिलिंगी वेदनी गुण घेता तरी सुवर्ण घेऊन जाईल. 3 दागिने केले सोन्याचे.
एक नाग केला 20 तोळ्याचा, मुदी केली 5 तोळ्याची, कडं केलं 2 तोळ्याचं. प्रत्येकाचे अलंकार अवयव वेगळे वेगळे. ते कडं नपुसकलिंगी, ते मुदी स्त्रीलिंगी, आणि तो नाग पुल्लिंगी आहे. तो 20 तोळ्याचा नाग लाखो रुपयाचा आहे. त्या मानानं अंगठीची किंमत कमी आहे, त्या मानानं कड्याची किंमत कमी आहे. दिसायला वेगळे वेगळे पण आहे सोन्याचे, तसंही वेगळे वेगळे दिसायला आहे लक्षात. पण परमात्मा सर्वात आहे ना. सर्व घटी राम देहा देही गा, राम देहा देही गा, सर्व घटी राम देहा देही गा, राम देहा देही गा, सूर्य प्रकाश प्रकाश, सूर्य प्रकाश, ईश्वर सर्वभूतानां हृदयस्य विनतिष्ठति. सर्वांच्या हृदयामध्ये भगवान आहे, परमात्मा ओतप्रोत आहे. म्हणून तर नाथ महाराज काशीला काशीची कावड रामेश्वरला होते, त्यांना गाढवात देव दिसला. आम्हाला बुवा देव दिसत नाही. बुवाने लात माणसं पुढे जातो. एसटी मध्ये माणसं पाहता महाराजांचं मी तुम्हाला जागा धरता आणि नुसतं कीर्तनच करता. म्हणून त्या झोपाड्यात खायची आहे का तुला? तेव्हा तोंड दिलं म्हणलं अन्न मोठाचं पाय मर्यादाचं पाय. तो कंडक्टर उभा राहिला म्हणे काका मी बुकिंग करतो तोपर्यंत माझ्या जागेवर बसा, फाट्यावर जागा झाली का तुम्हाला बसून देईल. तेव्हा त्याच्या डोक्यात उजेड पडला की नाही याला महाराज कळले. तेव्हा त्यानं तोंड बंद केलं. असे भेटतातच आम्हाला. फाट्यावर उतरलं माणसं महाराज काका गाडी बोलाय घ्या ना, फोन करा ना तुम्ही. तू काय अक्कल शिकव, तुला वकील लावलाय का मॅडम? काल मी बेल व्हायला जायला लागलो, महाराजांनी पाठवलं होतं. आणि महाराज गाडीत बसलो वडाची मार्गी कंडारी मार्गी तुमच्या बाल चालले. म्हटलं आता कंडारी येईपर्यंत चालू ठेवतो सोमार. पायी असे भेटता काम नाही काम नाही, देणं नाही घेणे, पण कुस्तीला कराशिवाय राहता नाही. म्हणतात का पकडावर दे खेळलेला देखेचा तो होई नाही गेला. भगवान सर्वत्र ओतप्रोत आहे आणि तो आमच्या मुखामध्ये आहे. हे ऐकलं तुकोबारांना आश्चर्य वाटलं. ही गोष्ट शेवटच्या कळलं. हो तो थाके भाई रे
तुळाशी नामदेव शिराखळकर होते ना, ते ठाईच्या ताली म्हणायचे. गेला तो महात्मा त्या ताली गेल्या. आता ठाईच्या ताली म्हणणारी माणसं तर आलेली लक्षात. तिथे वारकरी संभाळायच्या फडकऱ्याच्या पायाचं असो होतो थकीत बहिरे तुका माघारे पाहिलं. मला मोठं आश्चर्य झालं आणि माझ्या मनाची भीती गेली. कोणती भीती? जन्ममरणाची, पापुण्याची, अज्ञानाची. तारा वणके नाही हे सगळे संशय दूर झाले. आणि कहा पगडावर देखील आणि देखे तुको सर्वत्र भगवत दर्शन झालं. हा गौरवनेचा अनुभव आहे. तुकोबाला सांगितला. आता 10:30ला 2 मिनिटं कमी आहे. फक्त अभंगाचं चिंतन सांगितलं. अजून काल्याचं वर्णन करायचं आहे, काल्याचा प्रसंग सांगायचा आहे. सांगू का राहू देऊ? बोलताना तुम्ही काही कायचा मस्त एक डोका गेला. 4.5 पोया मारेल होत्या. मग काय येऊन देखी जाऊ दे. गोडाऊन हलवून त्या पोया खाल्ल्या. मी लांबत नाही. 10-5 मिनिटामध्ये देरा सांगतो पटपट आणि पूर्ण करतो. तुम्हाला शास्त्रीवांच्या भाषेत म्हणजे तांगापूरचा रामायण सांगतो आणि सेवा संपवतो. विठोबा रघुमाये बाबा रघुमाये विठोबा रघुमाये बाबा रघुमाये एक विण्याला घाला, एक विण्याला घाला. गुरुवर्य भरत महाराजांची आज्ञा आहे. आपण वास्कराच्या परंपरेची माणसं आहे. वास्कर बुक्का लावत नाही, माळ घालत नाही. मग आपण तो नियम करायला ताकापूरचं रामायण का होईना थोडं थोडं करता करता होऊन जाईल. असो आपल्या विषयाकडे मै बोली गरजानी वाट घोष नायाट कान्हारे मन मोहनलाल सवयी सडतो बाल अभंग पूर्ण चिंतन सदावते काही पूर्ण करा. काय पाहिजे आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे संतांनी दंड काढून दिला. काय सांगावं? चरित्रवर्णन करा. नाथ महाराज सांगता एकनाथी भागवत पाठ असं एक सप्ताह करा. लक्षात फक्त एकनाथी भागवताची प्रवचन 2 टाइम. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. रात्री कीर्तन पटला तो बोलवा. पण एकनाथी भागवत नाही का? अरे श्रीमद भागवत ऐकून ऐकून तोंड वाकडं करायला लागले. कृष्णाच्या दिला माहिती आहे आमचं नाही माहीत आपल्याला. लक्षात ते पुन्हा पुन्हा सेवन केल्या तरी त्या ऐकण्यासारखे आहेत. नाथ महाराज सांगतात बहुचा अवतारी अवतार देवतारीचा विशेष नवला देवानकडे विप्राव अगम्य पावले. अनेक अवतार झाले भगवंताचे. अनंत अवतार घेतले भक्ता कारणे कनवाड अवताराच्या राशी तो हा भागवत सांगता अवतार आहे असंख्य. अरे सत्व निजर तुझ्या भगवंताचे अनंत अवतार आहे. त्या अनंत अवतारामध्ये 24 मुख्य आहे. त्या 24मध्ये 10 मुख्य आहे. 10 मध्ये पूर्णावतार
भागवतामध्ये अवताराचे 6 प्रकार पडले. अंश अंशांश आवेश कला पूर्ण प्रकथते पूर्णतम ख्याता अवताराय षडजा. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. एका वाक्यात सांगतो. कीर्तन संपणार नाही 12 वाजेशिवाय. तुम्हाला लागलं तर कोतळे आणून घ्या. माहेरला मुलगी आली का तिला पूर्ण रडू द्यावं, नाही तर ते घरी जाते पण पुसपुस करतो. तसं कीर्तन करायला सांगू द्यायचं नाही तर त्याला रातभर जप लागत नाही. परत हे सांगितलं राहिलं, हे सांगितलं राहिलं, हे सांगितलं राहिलं, हे प्रमाण द्यायला पाहिजे. तो माहितीने महाराज झाल्यावर कळतं ते. विठ्ठल जवाई पाहुणाला का सगळं वाढते सासू, पण पापड राहीत जातात. आता त्या जवळला पापडाशिवाय भागत नाही. तो आत्या आम्ही यायला लागलो ना, म्हटलं इतकं मोठं जनावर होतं, अडूनच्या खांबालो, अडूनच्या पापडालो, अरे पापड राहिला. तसं कीर्तन करायचं आहे. काय सांगतो मला, पूर्ण अवतार रामकृष्ण, अंश अवतार. अंश म्हणजे भगवंतापासून 100% ब्रह्मदेव. अंश अवतार, अंशांश अवतार सनकादिक नारद अपंत वगैरे. आवेश अवतार, आवेश म्हणजे विशिष्ट वेशामध्ये. नरसिंह अवतार, खवळला ना हिरण्यकशिपूचा अपहरण करून टाकला. परशुराम खवळला ना, 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली. 21 वेळेला. हरिबाबा आचेगावकर म्हणायचे, क्षत्रियाचं पिलू ठेवलं नाही, पिलू आता पिजवाई ठेवली नाही, वाण ठेवला नाही. आवेश अवतार. काही कला अवतार. कला अवतार म्हणजे एकच काम, या लेकराला फक्त वाजवता येतं, म्हणता येत नाही. याला फक्त म्हणता येतं, वाजवता येत नाही. या दोघांना म्हणता वाजवता येतं पण कीर्तन येत नाही. मला फक्त कीर्तनच येतं, याला कला म्हणतात. एकच कामं करतात. माझ्या बोलायचं लागले झालं बरं, कामापुरतं घ्यायचं. लक्षात. कपिल महामुनी एकच कार्य करतात. देव उचला ज्ञान सांगितलं, सांख्यशास्त्र सांगतो, संपलं का. एकच कार्य करतात. सनकादिक एकच कार्य करता आले, कला अवतार. वामन अवतार एकच कामं करता आले, बळीला पाताळात घालायला, संपलं काम, कला अवतार. आणि पूर्ण अवतार प्रभू रामचंद्र आणि पूर्णतम अवतार गोपाल कृष्णाचा. पूर्ण आणि पूर्णतम काय फरक आहे ऐका माझ्याकडे पहा. मी 5 मिनिटं थांबतो, सगळ्याला पाणी पाणी घ्या. बट्ट्या खायला आहे ना, बट्ट्याने हो वरण, ते वरणाला पाणी लागतं आणि तर तिथं ताण करतं लागतं. पुढला होतं जीव. भजन करा विठाला. ऐका, इंग्रजीमध्ये असतं गुड बेटर बेस्ट टॉल टॉल टॉलेस्ट. उच्च आणि उच्चतर होते. जसं की त्यामध्ये परम गुह्य गुह्यतम इदम तुझे गुह्यतमम गुह्यात गुह्यतरम शास्त्रम 18वा अध्याय. तसं राम अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण अवतार पूर्णतम आहे. पूर्ण आणि पूर्णतमचा पुन्हा फरक सांगतो. राम आपण ऐकलं 7 दिवस रामायण. मला पत्रिका तिथं पाहायला मिळाली आणि तो वाचलं. रामकथा आहे वा. राम अवतार एक वाणी, एक पत्नी, एक वचने. रघुकुल हरित प्राणजय परवचन एक वचन. दोघ्याच्या शब्द करता जानकीचा त्याग केला, दुसरी केली नाही का कोण दिली नाही. जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संतापिले. ज्याला ब्रह्मांड निर्माण करण्याचा जगाचा बाप आहे त्या रघुनाथाला काय शक्य आहे. केली नाही दुसरी बायको न करताना भगवान 13,000 वर्षापर्यंत वाचले. किती वर्ष? 13,000. भागवतात दाखवून दे तुम्हाला. एक पत्नीव्रत, एक वचनी, एक बाणी. पाच्यातून बाण काढला का विचार करून सोडायचा, प्राणच घ्यायचा शत्रूचा. पण कृष्ण अवतार वेगळा आहे. करू शंका आता पण थापा मारले का. राम अवतार आणि कृष्ण अवताराची तुलना करा. जसं शाळेमध्ये प्रश्न असतात. राम अवतार एकच बायको, कृष्ण अवतारात जी मिळेल ती, जिथे मिळेल तिथे, जशी मिळेल तशी, विदाउट क्वालिफिकेशन. भोगोनी अंगण हा बाळ ब्रह्मचारी, आम्हा तुम्हाला भोगोनी अनेक बरं आहे. गोपाल कृष्णाला 16,108 किती होत्या? 16,108. आपली यज्ञच खलास केली पाठ. लंबा करून टाकते एकच. सांगा तुम्ही. नंदाचा अलभेला मनमोहन झाला. अरे कुठच्या पूर्णिने केला.
नाथ महाराज कुब्जाची ठाई वाकडी तिच्या चंदनाची मधुगोडी. राम अवतारात एकच गुरु वशिष्ठ, कृष्ण अवतारात 2 गुरु. कृष्ण गुरु संदीपनी पूर्ण ब्रह्म दाविले, दुर्वास ऋषीची सेवा केली आणि संदीपान ऋषीची सेवा केली. राम अवतारामध्ये ताटिका मारली आणि कृष्ण अवतारामध्ये उचना मारली. राम अवतारामध्ये सेतू बांधला पाण्यावर, कृष्ण अवतारामध्ये डोंगरच उचलला आणि समुद्रात गाव तयार केले. कोणतं गाव? प्रमाण सांगा ना. सांगतो पाठलो. रचियाला गाव सागराच्या पोटी, रचियाला गाव सागराच्या पोटी, रचियाला गाव सागराच्या पोटी, रचियाला गाव सागराच्या पोटी. गोमटी झाली हरी, गोमटी झाली रे, गोमटी झाली रे. त्यानं समुद्रात सेतू बांधला आणि समुद्रात द्वारका निर्माण केली. फरक आहे लक्षात. दोन्ही अवतारात कृष्ण अवतार हा फक्त चरित्र वर्णन करण्याकरता आहे आणि राम अवतार चरित्र वर्णनही करा आणि आचरणही करा. म्हणे आम्ही राम अवताराप्रमाणे कृष्ण अवताराचं आचरण करू, मार खाताना. गोवाऱ्या म्हणता हरतील वस्त्रे गोपिकांच्या मिसे, पापच्या चरिसे मात्रागमन. भगवंतानं गवळणीचे वस्त्र चोरले. तुम्ही कधी दुसऱ्याची साडी लपवली ना, समजी घ्या तुमचे पित्रच आहे पुढल्या वर्षी. भगवंतानं 12 अग्नी गिळला, तुम्ही अगरबत्तीचं ठेवून पहा. भगवंतानं करंगळीवर पर्वत उचलला, तुम्ही राजगिऱ्याचा लाडूच उचला. अशक्य आहे. फक्त कृष्णचरित्र वर्णन करायचं आणि ते गोकुळात हे ते अनुवाद सदा सर्व करोनी गोपाळ काला शिव, चोरीले नवनीत बांधवीला गळा, तेथुरी गोपाळा छंद केले अनेक पुराय. अहो तुकोबरा देवाला काय मागतात? माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे हे प्रेम काही कळा. त्या बाललेला सांगायचे आहे आणि सेवा संपवायची आहे. अजून कृष्णाच्या चरित्रावर सुरुवात व्हायची. बरं कीर्तन संपणार नाही. तुला नको का बोलवता नाही मला? विठाला विठाला भगवान मथुरेमध्ये प्रकट झाले, गोकुळात आले. गोकुळात आले, कंसाला माहिती पडलं. कंसाने कृष्णाला मारण्याकरता तातडीची बैठक बोलवली. कोण जातं कृष्णाला मारायला? पूतना विरायली, राखीव सभासद, महिला आरक्षण, महिला आरक्षण, 40% आरक्षण. बाया कंडक्टर झाल्या. बाया मुक्कामी बसले, पाठवा. सरकार काही बी कायदा पाहून काढतं, पण त्याला काही इलाजच नाही. त्या घरी नवऱ्याचा ऐकता नाही, मग चला बरं आहे काम. जो कमवणारी बायको आहे ना, नवरा म्हणजे पाणी आण, बिन कमावण्याचा प्रश्न संपला. पुतना म्हणले मी जाते ना मारायला. ती राक्षस होती, तिला आसुरी मायाच होत्या. चारण मारण उच्चाटन अनेक विद्या होत्या. तिनं सुंदर तरुणीचं रूप घेतलं. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बुवाई बी करून घेतल्या. असे बी केस केले, असे बी केले. कुंदकडच्या वेळा बी लावल्या, नखराही करून घेतला आणि आली कोकणात. नामा म्हणे आली नंदाची या घरात, स्वरूप सुरंदरा देवांना आम्ही पुरावा देणार माणूस आहे. अत्यंत सुंदर रूप धारण करून आली. यशोदे कोण ग बाई? मी तुझी बहीण आहे. काय आली ग अक्का? तुला मुलगा झाला, मला निरोप करायचा, फोन जर याचा घ्यायचा पाठवायचा, काही पत्रिका पाठवायची. म्हणे चांगली गोष्ट आली तर तू, पण मी त्याला आत्ताच झोपवलंय. भगवान मनात म्हणतात संधी निर्माण करता येते, संधीचा फायदा घेता येतो. भगवंतानं पाय वर केले, वाळे वाजवले, केलं. उचला म्हणजे जागा घे. उचलला तिनं भगवंताला स्तन प्यायला दिला. तिच्या स्तनामध्ये दूध होतं का? विष होतं, विष. भगवंतानं डोळे लावून प्यायला सुरुवात केली. मावशी काळजी करू नको, मला प्यायची सवय आहे. प्यायचे म्हणजे समजलं तुम्हाला? आज मी दिंडीमध्ये दिसले मला 2, पण कोण मार खायचा आपण तिने विष पिऊन टाकलं, प्राण पिऊन टाकलं. ओरडायला लागली सामुंच मुंचे भाषणे निष्पिड्यमान अखिल सोडी सोडी बाळा शोषिला माझ्या जीवन काळा. यशोदा वेल्लाळा कायची वाचली बाबा. नामदेव महाराज म्हणतात सोडी कृष्णा मदसी मी तुझी आहे रे मावशी, पुन्हा नाही गोकुळाची. भगवान म्हणता मनातल्या मनात मावशी मी कुणाला धरत नाही. धरलं तर काम झाल्याशिवाय सोडत. मी प्राणही सगळं पियाला पोचण्याचे.
पुतना मारली. कंसाला माहिती पडलं तर दुसरा पाठवला महाबळी. महाबळ भट मुलीच्या लग्नाचे पाहून घ्या. लग्नाच्या बायका किती आहे, मुलं किती होणार आहे, प्लॅट कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा पाहून घ्या म्हणून भाग्यरेष बामणाला बोलवलं. वल्लभा बसा. यशोदा पाठ आण, 2 पाठ आण. बसायला पाठ, पाठाला पाठ, पंचांगाला पाठ. बामण बसला. नंदबाबाला आणलं, कृष्णाला आणलं. बामण हात पाय लागला. भगवान मनात म्हणतात, तू माझा काय हातपाय चांगला जातो. खेळ जाळे खिलाडी क्या जाणे नाडी. बामणानं सगळं सांगितलं हे पोरगं मूळ नक्षत्राला दार्जिनं होत नाही, लयनं होत नाही, याला सगळं बांधा नियमन टाक. भगवान त्याला ऐकलं ते आणि पाठाला देखील जो पाठ उठला बसला. विठंबीला भट दिला पाठीवरी पाठ, 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 दिला पाठीवरी पाठ. विठंबीला भट दिला पाठीवरी पाठ. पळायला लागला. खाटा अडव्याला उडी मारली. जानवे तुटले पंचांग पाठले बामणातून मारला नाही. कंसाला माहिती पडलं. मग कंसाने प्रळंबासोब धेनुकासोब तृणावरचं अनेक त्यांचे पाठवले, खलास केले. भगवंतांना अंदाज सवकळी मिळवले. गोपाळ आणि सोनी करू लागला. लक्षात गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी, कावनी दैनी तुमलोनी अवघी फोडली विरजणी. एक बाई आमासी पाहावे ना, कोटवरी सोसो यशोदे आवरी आपुला काना, याने नासिएला मुझ्या सुना. यशोदे तुझ्या पोराला जमलं. यशोदे आपल्या पोरा काही सांग आम्हाला त्याचा राग. परवा आला मुझ्या घरा, तारीनीला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडला सैराच्यावरी. त्या गोल्डने गाड्या सांगायला लागल्या. पहिली आली धावत, याने का बाई काय केली मात, मुखाची मुख चम्मन देत, गळ्यामध्ये हात घालत. पहिली गवळून गारणं सांगते, माझी सुनबाई अंगणामध्ये सळा टाकली. हा आला, गळ्यात हात टाकला आणि तिचा व्हॅलेंटाईन डे मैदान व्हॅलेंटाईन डे. मुका घ्या मुका, विठाला बाई काय केली करणी. तिसरी आली धावून येणं ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, पतीची गाठ बांधोणी, बाई कुणाची सुटेना, बाई कुणाची सुटेना. यशोदे बाळ तुझा काना, पोटवर धोतू धिंगाणा. 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 दुसरी आली धावून याने बाई काय केली करणे, पतीची दाढी माझी वेणी, धुईची गाठ बांधवणे. गाठबाई कोणाची सुटे ना, कीर्तन काही संपे ना. ज्यांच्या गावाला कीर्तन केलं ना, कोणाने एक ताल म्हटले होते, कोळी भेटल्यापाशी शापद्या पार कृपेच्या सागरे तारी येली. अहो म्हणा ना, चला विठाला विठाला. अशा अनेक चोऱ्या झाल्या. पैसे कथा गाराणी, यशोदे नैने आली पाणी, कृष्णा फोडीने टाकून एका जना अशी गाराणी ऐकले. पैसे नको जाणार जा, तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ. भगवंताने गोपाळ घेतले, गाई घेतले, चाला निघाला. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारीचा शेदे नुसा बळाचे गठीती. पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधले म्हणा, मोर मुकुट पितांबर काळ्या घोंगडीचा भार, बेलत बनबन गव्हाच्या रावत काही तुकया बंधो लेखलेल्या. दिवसभर गाई चालल्या, दुपारी खेळ खेळले. कोणते खेळ? मामा तू घाली कांडवा, तू तू रे खेळ. हा मामा खेळ, हा मामा. आवाका दुवाका चिवाका पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ भावळे टोळा मारू, भिवू नको गांडू. खेळ मारली दांडू पोरा, खेळबिंटी दांडू पोरा, खेळबिंटी दांडू. खेळता खेळता दबले खांदे भार पोटी भोका, पोटी भोका, आली भार पोटी भोका, आली भार पोटी भोका. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख.
पायी पिठी झाला शिण फिरलो तुका म्हणे आता खेळ मोडावा सगळा सगळे म्हणे जेव्हा खेळ मोडा चला माझा चला वळू गाई बैसू देऊ एके ठाई झाली आता वेळ वेळ म्हणते या नाची दोया नाना शिदोऱ्या जेवायला बसणार भगवान ट्रान्सफर करायला लागले शेतामध्ये दिवसभर कांदे खाडले का बाळाने आरीच्या टायमात जेवायला बसतात मग इथे वागायची तिच्याकडे तिची कोबी हिच्याकडे इथे भेटची तिच्याकडे तिथं बेसन हिच्याकडे बदलवतात ना भगवान तसं बदलायला लागले पेंद्या सुद्धा बदलवायला लागले भगवानाला माझे आहे तैसे नाही तरी घरात आहे चोरोनिया माय नवनीचा आणावे माझी शिदोरी लोण्याचे तुमची शिदोरी लोण्याची आहे का आपली शिदोरी कशाची आहे शिदोरीचे पाप पुण्य सगळे शिळ देतात म्हणून तर ज्ञानोबारा देवाशी म्हणतात तुझी गोंगडी चांगली काना तुझी गोंगडी चांगली स्वतःचा सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्व मिळवणे षटगुण गोंडे रत्नागर भगवंताची विग्रह सुंदर आहे आणि आपला रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने वरले काम कर्म अविद्या गुण पंच घ्याने आपलं शरीर रात्रंदिवस पुन्हा पुन्हा साबण लावले पुन्हा पुन्हा शॅम्पू लावलं तरी शरीर काही चांगलं होत अहो याच्यापेक्षा कपाट चांगलं त्या कपाटामध्ये तुम्ही पक्वान्न ठेवा पदार्थ ठेवा तर 8-8 दिवस चांगले राहतात काय म्हणतात त्याला फ्रीज रात झाली का रात आरामशीर नाही हो फ्रीज मध्ये काही बी ठेवा तर 8-8 दिवस अरे पंगत ती भाजी 4 दिवस खाणारे माणसं जाऊ का भाऊ तुला भाजी पाठवता जळगावले आळंदीला पंगत असते ते पुण्याचे लोक आपले येतात आपलेच पोरं आहे शिकायला ते येताना भाजी घेत होता भाऊ ते बनवलेलीच तशी असते ऐका एक वाक्य आपला समाज सोडला का बट्ट्या वांग्याची भाजी करता येत नाही उडदाचे वडे करता येतात नाही शेवाळ्यानं पापड गळे नाही तिकडे यायचे नागरीचे पापड नागरीच्या नागरीने तर वागणी काही काम केले इतर समाजाच्या गोष्टी बरीच माहिती नाही भाऊ आपल्या पोराने हॉटेल काढल्या तिकडे आसोदा हॉटेल नाशिकला आसोदा हॉटेल कल्याणला भरतावर धंदा करायला लागले आम्ही कीर्तन करते पैसे भेटले भरतावाने मजा करताना सगळे गोपाळ भाकरी एकमेकांनी बदलायला लागले आणि मग भगवान पा पोट भर का खाल्ल्यानंतर यमुनेमध्ये हात धुऊ नका व देवाले पहा इंद्राला चंद्राला ब्रह्मदेवाला कुबेराला वरून आला अग्नी आले अर्यमा आले पितर आले सगळे देव आले आदिवोस अमरावती काला पाहण्याकरता आले त्यांना काला देऊ वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला वैकुंठित वैसे नाही याचे थोडे ऐसे काहे जाऊ नका 5 मिनिटं आले याचे थोडे ऐसे काहे दुजे त्रिभुवने नाही काला भातही ब्रह्मादिका दुर्लभ ब्रह्मादिकाची हे दुर्लभ उचिष्ट नका मानू बीट ब्रह्मरसी त्यांना वाकुला दाखवा हे पेद्या सुद्धा ना यमुनेचा हात धुवू नका कारण तिथे जर हात धुवायला गेले काल्याची असे देव म्हणजे गोपाळ वाकुला दाखवतात हात धुवायचे हात बी धुवू नका म्हणे मग काय करायचे कृष्णा उसोनिया हाचे टीव्ही सांगायचे कदाचित ते देव इंद्रियात येतील आपल्या प्रत्येक इंद्रियात देव आहे हातात येत होता इंद्र मनात देवता चंद्र बुद्धी देवता ब्रह्मदेव डोळ्यात देवता सूर्य पापणी देवता लिंगराजा कानात देवता तिच्या तोंडात देवता अग्नी नाकात देवता पृथ्वी पायाची देवता विष्णू सगळे देव सांगू लागले ते देव इंद्रियात देव येतील त्या इंद्रियाला बी मिळू देऊ नका बोल लागे इंद्रिया कळंब एकमेका मावली म्हणता इंद्रियाचं भांडण होईल इंद्रियाला मिळू देऊ नका इथे पुसा इथे कोणताच देव नाही फॉरेस्ट आहे म्हणे गोपाळांना हसवलं तो भगवान तो आपल्याला खाणार आहे आणि तो आपल्याला मिळणार आहे माऊलीचं भजन करा 2 मिनिटात सुट्टी करतो कोणी शेजारी तपासी का झोपेला असेल तर त्याला म्हणा झालं सुटलं केलं ज्ञानेश्वर
सदस्य नाही गावात कोणी जिपात कोणी डॉक्टर त्याला मान लोकांचाही अंडे पुरायचं कोणी तुम्ही चला शुकाचार्य वर्णन करतात की भरत वेणून जटार पटयो शृंग वेत्रे जगक्षे वामे पाडू पसुरकवन तत्फल अन्यवर्षी तिष्ठन्मध्ये सौरसौर आसन नर्ममे स्वये स्वर्गे लोके विचलो हे वर्गे गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण भगवान की जय शिंके लांबविले दोरी होतो चिकाचे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरलीकडे वहाची त्या धारा यारे दोहीच्या तुका म्हणे हाती टोका काही जाऊन आली अधिक पुढे नेते एका. बरोबर 11 वाजले सुट्टी करतो कंठी धरला धरला कृष्ण म्हणे अवगाजने प्रकाश वदने प्रकाश अवगाजने प्रकाश काला वाटोय कनेका वैष्णवनिका संभ्रमे वैष्णवनिका संभ्रमे वैष्णवनिका संभ्रमे वाघोरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दातो उत्तम लोका दातो काला वाटोय कनेका वैष्णवनिका संभ्रमे वैष्णवनिका संभ्रमे वैष्णवनिका संभ्रमे लोका म्हणे भूमंडळे लोका म्हणे भूमंडळे वैष्णवनिका संभ्रमा वैष्णवनिका संभ्रमा संभ्रमा काला वाटुये कवेला काला वाटुये कवेला वैष्णवनिका
जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलले कोई वेणे बापुरे नरे रामा परागमा राजा रूपे नाये विचारिया विकारण्या मुला रामा परागमा सुखामणे जाणे प्रति आहे सिद्धे पाये पांडुरंगा संतांची निरवी हेची मजले आये तुझे करे नमा गुदेवा म्हणे आता उदार तू होई देवी पाये संता किया या संतांची निरवी हेची मजले तुझे करे नमा गुदेवा ज्ञानदेव तुकाराम